नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझ्या घरी मी केलेली ज्योतीची पूजा आणि कहाणी ऐकवणार आहे। तर आता आपण कहाणी वाचता वाचता तुम्ही हा पूजेचा व्हिडिओ बघावा। चला तर मग आपण आता कहाणीला सुरुवात करूया। आता पहिल्यांदा कोणतीही कहाणी वाचायच्या अगोदर गणपतीची कहाणी वाचली जाते। तर आता आपण गणपतीची कहाणी वाचूया। तर आता गणपतीची कहाणी। ऐका देवा गणेशा तुमची कहाणी, निर्मळमळे उत्कांचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावणाच्या चौथी घ्यावा, माघी चौथी पूर्ण करावा, संपूर्णाला काय करावे, पायलीचे पीठ कांडावे, 18 लाडू करावे, 6 देवाला 6 ब्राह्मणाला 6चे सहकुटुंबी भोजन करावे, अल्पदान सहकुटुंब असा गणराज मनी द्यावे, मनी पाहिजे चिंतिले लागावे, मनोकामना कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे, ही 60 उत्तराची कहाणी संपूर्ण। आता आपण गणपतीची कहाणी ऐकली। आता आपण शुक्रवारची ज्योतीची कहाणी वाचणार आहोत। आता आपण सुरू करूया शुक्रवारची कहाणी। ऐका शुक्रवारा तुमची कहाणी। एक आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्या राजाला मुलगा काही नव्हता। तेव्हा राणीने काय केलं, एका सुईणीला बोलवून आणलं। अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन। सुईणीने कबूल केलं। ती त्या तपासावरच राहिली। गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली। तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई ग, तू गरीब आहेस, तुझं पोट दुखू लागले तेव्हा मला कळव, मी तुझं बाळणपण फुकट करीन। तिने होय म्हणून सांगितलं। नंतर सुईण राणीकडे गेली। बाईसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार आहे, तिला दुसरा महिना लागला आहे, लक्षण तर सर्व मुलाचीच दिसतायत। तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत आपण एक भुयार खणावं, आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी, मी तुम्हास तो मुलगा नाळेसह आणून देईन। हे ऐकताच राणीला खूप आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तसे तसे डोहाळेचे ढंग राणी करू लागली। पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या, भुयार तयार केलं। 9 महिने होताच बाळंतपणाची तयारी केली। इकडं त्या ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं। सुईणीला बोलावू धाडले। त्याचबरोबर तुम्ही पुढं चला, मी आलेच म्हणून सांगितलं आणि ब्राह्मणाच्या घरी आली। सुईण म्हणाली, बाई ग, तुझी आहे पहिलीच खेप, डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाहीस, नाही बांधलेस तर उगाच भिशील। असं सांगून डोळे बांधले। ती बाळंतीण झाली, मुलगा झाला। सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाट्याने मुलगा राणीकडे पाठविला आणि एक वरवंट्यास कुंची बांधून तो त्या बाळंतिणी पुढे ठेवला। मग बाईचे डोळे सोडले। बाई, तुला वरवंटाच झाला असं ती सांगू लागली। तिने नशिबाला हात लावला, मनात दुःखी झाली। सुईण निघून वाड्यात गेली। राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली। मुलाचे कोड कौतुक होऊ लागलं। इकडं ब्राह्मणबाईनं नेम धरला, श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय ज्योती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं सुखी ठेव, असं म्हणून तिने तांदूळ उडवावे। ते या मुलाच्या डोक्यावर आपले पडत, हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारल्याच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य, तांदळाचं धुणं ओलांडणं बंद। याचप्रमाणे ती नेहमी वागू लागली। इकडे राजपुत्र मोठा झाला। एके दिवशी बाहेर फिरायला निघाला। त्या दिवशीही न्हाऊन अंगणात राळे निवडीत बसली होती। तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली। हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय केला। रात्री हिच्या घरी आला। दारात गाय व वासरू बांधलेले होती। चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला। वासराला वाचा फुटली। ते आपल्या आईस म्हणाले, कोणत्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास काय भिईल? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली। काशीस जाऊ लागला। जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला। हा ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी 6वीच्याच दिवशी जात असत।
राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीला दिवस होता. राजा घरात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे. ज्योती उत्तर करते, अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आई बाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व ज्योती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. आज तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजच्या दिवस आणखीन मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली. गयावर्जना केली. पिंड देतेवेळी ते घेण्यास 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यांनी ब्राह्मणास विचारले. ते म्हणाले, घरी जा, सारा गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठा थाटानं माउंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला ज्योतीचं व्रत आहे. नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तरच येईन. राजाने कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखाली गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणत पुढे पानं वाढली. मोठा थाट झाला. राजाने तूप वाढण्यास घेतला. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं राजा आला व तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम येऊन पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या राजाच्या तोंडात उडाल्या. तो हाताची तपेली ठेवून रोसून बसला. काही केलं तो उठेना. तेव्हा आई आली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय. तिने सांगितलं की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून तिने सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापांना राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला व आपण राज्य करू लागला. तर जशी ज्योती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुपोट संपूर्ण. तर मैत्रिणींनो, आज आपण ज्योतीची पूजा आणि कहाणी बघितलेली आहे. आणि आता कहाणी झाल्यानंतर आपण मी आरती करून घेतलेली आहे बघा. तर अशा पद्धतीने माझ्या घरती ही ज्योतीची पूजा झाली आणि आज मी तुम्हाला कहाणी ऐकवली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि माझे पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.